दादा आपलं नाव आणि पत्ता सांगा. माझं नाव राजेश श्रीराम कापरकर, मुक्काम पोस्ट देवरी, तालुका अकोट, जिल्हा अकोला. असं आपण ही धन्वंतरीची आयुर्वेदिक औषधी कशासाठी वापरली, काय प्रॉब्लेम होता मुलाचा त्याबद्दल सांगा. माझा मुलगा आहे अर्पण खापरकर. तर याला ऍक्सिडेंट झाला 14 एप्रिलला. 14 एप्रिल 11 एप्रिलला. 11 एप्रिलला. बर. त्याच्यानंतर मग ऍक्सिडेंट मध्ये काय डोक्याला मार लागला? हा, त्याला डोक्याला 7 इंचाची जवळपास इथं जखम झाली. बर. त्याच्यानंतर तो कोमात गेला. मग यांना कुठल्या डॉक्टरांची ट्रीटमेंट घेतली हॉस्पिटल? अकोला विदर्भ हॉस्पिटलमध्ये त्याला भरती केलं. विदर्भ हॉस्पिटल अकोला. त्याला 5 दिवस तिथं भरती केलं. त्याच्यानंतर आम्ही सहारा हॉस्पिटलमध्ये सुद्धा भरती केलं. बर. तिथून तिथल्या तज्ञ डॉक्टरांनी मग काय सांगितलं? तिथल्या तज्ञ डॉक्टरांनी त्याला ऑपरेशन सांगितलं डायरेक्ट. बर. मग ऑपरेशन केलं त्याचं. ऑपरेशन पण केलं डोक्याचं? त्याच्या डोक्यातलं हाड काढलं. बर. ते पोटात ठेवलं. आणि ऑपरेशन करून झाल्यानंतर परिस्थिती काय होती मग पेशंटची? परिस्थिती उलट त्याची गंभीर झाली. म्हणजे सुधारण्यापेक्षा तो उलट त्याच्यात अशक्तपणा आणि त्याला पॅरालिसिस सुद्धा गेला. अच्छा, एक हात पण गेला, पाय पण काम करत नव्हता आणि बोलणं चालणं तर बंदच होतं. आणि पूर्ण कोमामध्येच होतं. कोणाला ओळखणे नाही, काहीच नाही. नाही काहीच नाही. बरं. अशा परिस्थितीमध्ये मग तुम्ही जवळपास किती दिवस काढले? जवळपास आमचे 26 ते 27 इथं दिवस गेले. असं. हा. आणि मग धन्वंतरीची आपली ही आयुर्वेदिक औषधी स्मृती रिच, इम्युरिच याबद्दल तुम्हाला कोणी माहिती दिली? हे साबदारे साहेब आणि पुराळे साहेब, हे अकोटवरून संतोष साबदारे साहेब आणि हे पुराळे सर, हे तुमच्याकडे आले? हे तुमचे नातेवाईक आहेत? नातेवाईक पेक्षा जवळचं नातं आहे त्यांचं. अच्छा. आणि ते भेटीला आले माझ्या मुलाच्या. त्यांनी तुम्हाला सजेस्ट केलं की तुम्ही एकदा ही औषधी वापरा? हा, त्यांनी विश्वासाने सांगितलं मला की तुम्ही हे औषध द्या, काही ना काहीतरी चमत्कार याचा बिलकुल घडेल. बरं. साबदार साहेब यांना मग काय काय दिलं? यांना दिलं होतं इम्युरिच आणि स्मृतिरिच पावडर. स्मृतिरिच अजून आणि न्यूरोरिच पण आपले हे प्रोडक्ट सुरू केले. बर. मग आपले धन्वंतरीचे हे आयुर्वेदिक प्रोडक्ट सुरू केल्यावर तुम्हाला दादा काय अनुभव आला? मला त्याचा अनुभव असा आला की ते 5 ते 6 दिवसात त्याच दवाखान्यामध्ये मी त्याला त्या इंजेक्शनच्या नळीमधून ते औषध सोडत होतो. म्हणजे खातपीत नव्हता जेवण, त्यामुळे नळी टाकलेली होती. त्या नळीतूनच त्याला ज्यूस वगैरे सोडायचे, लिक्विड सोडत होतो आम्ही. त्यामधूनच ती मेडिकलची पण औषध तिथं सोडल्या जात होती. आणि हे धन्वंतरीचं जे औषध यांनी दिलं मला, त्याचं पण पावडर करून मी त्याला त्या पाण्यासोबत देत होतो. तुम्ही हॉस्पिटलमध्ये आयसीयू मध्ये ऍडमिट असताना आपली मेडिसिन चालू केली? हो. बरं. आणि मग 5-6 दिवसात तुम्हाला काय जाणवलं? 5-6 दिवसानंतर त्याला सकाळी मी ज्यावेळेला असं माझी त्याची नजर झाली, त्यानं डोळे उघडले आणि मी त्याला म्हटलं की पाणी पितं काय, तर त्यानं थोडी अशी मान हलवली. तर तिथून त्याची ती मुवमेंट बदलण्यासारखी मला वाटली. बर. आणि आता आपली औषधी चालू करून किती दिवस झाले आहेत? आता जवळपास त्याला 3 महिने झाले. बरं. या 3 महिन्यामध्ये मग तुम्हाला काय काय त्याच्यामध्ये सुधारणा वाटली? त्याची सर्व प्रकारची सुधारणा झाली. त्याच्यानंतर जो एक हात गेलेला होता, पाय काम करत नव्हता, हातापायात पण सुधारणा झाली. आणि त्याचा जो प्रश्न होता समजा कोमामधला, तो कोमाच्या पण बाहेर आला. 100% कोमातून क्लिअर झाला. डॉक्टरांनी सांगितलं होतं हा बोलेल, पण तोतरा बोलेल, अळखळत बोलेल, असं. पण तो तसं काही घडलं नाही. म्हणजे एकदम शुद्धीनं तो पूर्ण मोती सहित बोलला. त्याची मेमरी पण चांगली आहे? मेमरी पण 1 नंबर आहे. बोलता पण येतं चांगलं बोलतात. बाळा तुझं नाव सांग पूर्ण? अर्पण राजेश खापरकर. असं. आणि शिक्षण किती झालेलं आहे? शिक्षण मी 12वीत आहे. अच्छा, 12वीत आहे सध्या, है ना? बरं. मग आता धन्वंतरीच्या औषधीचा जो रिझल्ट आलाय त्याबद्दल आपल्याला पूर्ण समाधान आहे? हो. बरं. इतर काही असे गंभीर पेशंट असतील आपल्यासारखे, त्यांच्यासाठी आपला काय सल्ला राहील? त्याच्यासाठी माझं सजेशन धन्वंतरी त्यांनी नक्की वापरायला पाहिजे. नक्की. ज्याचे 4 डॉक्टर झाले असतील त्याने धन्वंतरी अवश्य. जिवंत उदाहरण मी आहे ना त्यांच्यासोबत. अच्छा, स्वतः तूच उदाहरण आहे. बरोबर. बर. आणि या सगळ्या प्रकारामध्ये मग तुम्हाला आतापर्यंत धन्वंतरी शिवाय अगोदरचा खर्च किती आलाय? मला जवळपास 3.5 ते 4 लाखापर्यंत खर्च आलेला आहे. असं. पण एवढा सगळं खर्च करूनही कोणत्याही डॉक्टरांनी तुम्हाला काही कुठली गॅरंटी सांगितली नव्हती? नाही. किंवा कोमातून कधी येईल हे पण कोणी डॉक्टर नक्की सांगू शकले नाही? नागपूरचे जे प्रसिद्ध डॉक्टर आहेत, हा, म्हणजे त्यांचं मेश्राम डॉक्टर म्हणून आहेत ते,
तर त्यांनी सुद्धा हेच सांगितलं की हे मेडिकल सायन्स आमच्या हातातच नाही. न्यूरोलॉजीमध्ये स्पेशलिस्ट आहेत ते. हो फिजिशियन आहे. असं म्हणजे कोणतेही डॉक्टर तुम्हाला निश्चित काही सांगू शकले नव्हते. नाही. मात्र धन्वंतरीच्या मेडिसिन तुम्हाला खूप छान रिझल्ट आला आहे. हो याबद्दल तुमचं पूर्ण समाधान आहे. 100%. ठीक आहे, धन्यवाद.